नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. मुंबई रायडर्सच्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज घेऊन आलो आहे सिंहगडची राईड. सिंहगडला आज राईड चालू आहे. आपली राईड चालू आहे असं कशासाठी बोलतोय की राईड सुरू होऊन 1-2 तास झालेले आहेत. आपण राईड सुरू झालेली आहे सकाळी 6:30 वाजता. आता वाजलेले आहेत 8:40 आणि आपण लोणावळा क्रॉस केलेला आहे. मुंबई टू सिंहगड अशी ही राईड आहे. या राईडमध्ये मी फारसा रस्ता कवर केलेला नाही आहे, तर तुम्हाला थोडाफार रस्ता भेटेलच, कारण की लोणावळ्यापर्यंतचा रस्ता सेम आहे. ओके, लोणावळ्याच्या पुढे आणि तो पुण्याच्या आतून आपण जो जाणार आहे तो मी थोडासा तुम्हाला दाखवेन. आणि पुढे आपण पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत आज सिंहगड. सो आज नो रस्ता, नथिंग, जस्ट अँड सिंहगड. वाव. सो सिंहगडची राईड आहे ही, एन्जॉय कराल तुम्ही नक्कीच. मागच्या वेळी थोडे कमेंट आले होते की ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणचं जास्तीत जास्त ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करून त्या रेकॉर्ड केला तर बरं होईल. म्हणजे जेणेकरून जिथे जे जाणार आहेत त्यांना कळेल की ओके, या ठिकाणी बघण्यासारख्या काही गोष्टी आहेत आणि त्या मिस नाही होणार. सो सध्याच्या ह्या ब्लॉगमध्ये मी त्या गोष्टी सगळ्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, करतोय, आम्ही करणार आहे. सो आय होप तुम्ही एन्जॉय कराल आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते. सो स्टे ट्यून, पुढचा अपडेट तुम्हाला पुढे देतो. आणि अजून एक गोष्ट, खूप खूप थँक्यू मागच्या व्हिडिओ एवढा लाईक दिल्याबद्दल, आणि त्याच्या अगोदरचे व्हिडिओ पण तुम्ही भरभरून बघताय हे मला दिसतंय आणि खरंच खूप खूप धन्यवाद त्यासाठी. सो मला कळतंय तुम्हाला काय कंटेंट हवं आहे आणि काय आवडतंय. सो स्टे ट्यून, या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की हा कंटेंट आवडेल. स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून. थँक्यू. ओके, होप तुम्ही एन्जॉय करत असाल ही म्युझिक वगैरे. थोडं बॅकग्राऊंडची म्युझिक देण्याचा प्रयत्न केलाय. आणि इथून हे 2 रस्ते आहेत. ओके, माझा मॅप थोडा बंद झाला त्याच्यामुळे मी माहिती होता आधी, मी पाहिला होता म्हणून आता ओके या लेफ्ट साईडने आपल्याला जायचं आहे. इकडून आतून तो रस्ता आहे तो डायरेक्ट आपल्याला जातो गडाच्या इथे जाऊन पायथ्याशी सुद्धा एक पार्किंग आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर दोघांसाठी. आणि वरती सुद्धा एक पार्किंग आहे. तर मला वरती एक्झॅक्टली कोणती पार्किंग आहे ते माहिती नाही, तर आपण तसे जाऊ. आता एक असं मॅप नाही, पण रिक्षावाले आपला मॅपचं काम करतात, त्यांना नक्की विचारायचं. असं विचारत नक्की जायचं, असं लाजायचं नाही कधी कोणाला विचार. ओके, आपण थोडंफार जवळ पोहोचलेलो असं वाटतंय मला. पण प्रॉब्लेम असा आहे, इथे पार्किंग आपण गडाच्या उलट्या साईडला आलेलं आहे. आपल्याला पार्किंगच्या साईडला जायचंय. सो इथून परत रिटर्न जावं लागतंय आपल्याला कदाचित. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण इकडून रिटर्न जाऊन मग गडाच्या पायथ्याशी जी पार्किंग आहे तिकडे दाखवतो. बाकी माझा गडावरचा जाण्याचा अनुभव हा 3रा-4था असेल, कारण की पहिला गड जो आम्ही गेलो होतो तो मी रायगडला गेलो तेव्हा राईडला होती गेली, पण मी तो गड चढलो होतो आणि जबरदस्त एक्सपिरियन्स होता तो. ओके, आता मस्तपैकी घाट सुरू झाला आपला. घाटाचा आनंद, जसं मी म्हटलं ना, घाटातनं आता आपण गडाच्या पायथ्याशी चाललेलो आहे. पायथ्याशी पण नाही म्हणता येणार, आपण पायथ्यापासून एक तुम्ही ट्रेक करू शकता. ते तुम्हाला कमीत कमी 2 तासाचं काहीतरी ट्रेक आहे. पण आपण बाईक वरती घेऊन चाललोय डायरेक्ट गडाच्या टॉप वरती, आणि तिथून थोडंसं चाललायचं आहे, म्हणजे 15-20 मिनिटाचं असेल तेवढंच आहे. मग तोच आपण बघूया आता किती वेळ काय कसा लागतो. रस्ता तर घाट मला खूप मस्त भेटला आता इकडे पुण्याच्या नंतर आतमध्ये आल्यावरतीच इकडे. ओके, खूप मोठे वेडीवाकडे वळण आहेत, तर सांभाळून चालवा गाडी. मी मस्त इथे ड्रिफ्टिंगचा आनंद घेतला आणि मस्त लीन करायला भेटली गाडी. ठीक आहे, गुड गिअर, मस्त. तुम्ही कुठच्या गडावर गेलात कधी यार कमेंट करून सांगा, आणि कोणते गड मला फिरायला पाहिजेत, कारण की गडावरती मी सहसा कमी जातो, कारण की ट्रेक करून आणि मग बाईक राईड पण करणं थोडं हे वाटतं, म्हणजे दमायला होतं, थकायला होतं, बॉडी थकून जाते. मग ते तसंच बोलतात ना, जा आणि या आणि खूप दमायला होतं. त्याच्यामुळे आपल्याला कसं दुसऱ्या दिवशी जॉबला पण जायचं असतं, ऑफिस असतं, मग ते जमत नाही. 3-4 दिवस सुट्टी असेल तर काय वाटत नाही, पण राईड करा आणि मग ट्रेक करा ते थोडं हे होतं. तर हे छोटे ट्रेक करू शकतो आपण. ओके, पुढून आहे इथे, आणि इथून पुढे हे असं. हा, आता जो गेट होता ना तिथे गेटच्या इथे तो 4 व्हीलर वगैरे लागू शकतात. ज्या मोठ्या 4 व्हीलर येतात त्या खाली लागतात, आणि जो गेटमधून मी आता आतमध्ये शिरलो ते, तर ते मस्तपैकी तिकडे गेटमध्ये गाडी थांबवायची आणि पुढे यायचं, असं काहीतरी ते आहे. तर ते मला बरं वाटलं तिकडे.
कारण की तुम्ही गाड्या सुद्धा वरपर्यंत आणू शकता अगदी, आणि मोठ्या बस असतील तर तुम्ही बाईक पार्क करा आणि तिकडून थोडं वॉक करून या. आणि बाईकचा हाच एक प्रॉब्लेम म्हणतो. बाईकचा हाच एक फायदा आहे की तुम्ही कुठेही नेऊ शकता तिला, अगदी जिथपर्यंत व्हेकल पॉसिबल आहे तिथपर्यंत. फक्त तुमची चालवण्याची धमक पाहिजे बस. हे तुम्हाला समोर आकाश दिसतंय, असंच निळं आकाश पूर्ण दिवसभर होतं आणि लिटरली असं वाटतं की कुठचं तरी फिल्टर लावलंय मी, पण असं नाहीये. ते आकाश अक्षरशः निळशार होतं. एकही ढग दिसत नव्हतं आकाशामध्ये. जे सफेद आणि निळं आकाश आपल्याला युजली दिसतं तसं काहीच दिसत नव्हतं. बघा, ही अशीच वळणं आणि प्रत्येक वळणावर मला हॅलो, हे सगळे माझे कलिग्स आहेत, माझे शाळेतले मित्र. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा हे माझ्याबरोबर होते. मी थोडा मोठा झालो, हे तेवढेच राहिलेत. ओके, रायडर म्हणून ओरडत होते, त्यांना मजा वाटली बघायला. पुढे हे मला भेटले सुद्धा. आणि यार ओके, आता पण आलेलो आहे बरोबर पायथ्याशी, म्हणजे जिकडे पाक होतात पायथा खालीच राहिलाय. जिकडून वॉक करतात ते वेगळे, ट्रेक करतात ते वेगळे ट्रेकर आहेत. आपण रायडर आणि रायडर इथपर्यंत येऊ शकतात आणि इथून पुढे आपण वॉक करू शकतो. आता पुढचं कसं आहे ना ते दाखवतो मी तुम्हाला. बघा, इथे वरती गडावर ही 4 व्हीलर पण लागतात तिथे, आणि इथे 2 व्हीलरसाठी. तर 2 व्हीलरसाठी मी जागा बघितली आणि मला ही जागा बघा इथे भेटते, आणि मस्त जागा भेटली मला. अगदी ते शेड दिसते ना, शेड खाली मी जागा लावलेली आहे गाडी. तर मस्त होतं, माझी गाडी सेफ राहिली, काही टेन्शन नव्हतं उन्हाचं किंवा अजून काय. ओके ठीक आहे. पण जागा तिकडे पार्किंगचे काही पैसे नाही आहेत. ठीक आहे, तुम्ही जर खाली टोल भरता, म्हणजे वरती येण्यासाठी गाडी आणण्यासाठी खालीच पैसे घेतले जातात. तिकडे काहीतरी 50-60 रुपीज चार्ज होतात. तर ते 50-60 रुपीज मी तिकडे पे केले होते तेवढे. त्याच्यानंतर इकडे वरती तुम्हाला वेगळे काही पैसे वगैरे चार्ज पे करावे लागत नाही. मस्त वातावरण आहे यार, जबरदस्त वातावरण, आणि एवढं मस्त वाटत होतं. थोडी थंडी आहे इथे थोडी थंडी आहे. आता तर तुम्ही जाईपर्यंत अक्षरशः अजून वाढेल. तर स्टार्टिंगलाच गेलोय, त्याच्यामुळे गारवा पसरलाय. ऊन आहे पण मस्त गार आणि गार हवा आहे, असा काहीसा नजारा आहे. बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, फक्त निळशार आकाश दिसतंय. सो फायनली गडावर पोहोचलो आहे. तुम्हाला माहिती असेल आता समोरच मी दाखवलं इथे या साईडला पार्किंग आणि या साईडला पूर्ण. आता इथून सरळ जाऊन आपल्याला गड चढायचं आहे. जास्त चढायचं नाही, जास्त एक 10-15 मिनिटाचा डिस्टन्स आहे. सो स्टे ट्यून, पुढचा अपडेट तुम्हाला गडाची सैर करेल. गडाला आता आपण गड चढण्याची सुरुवात केलेली आहे. आता हे सॅटर्डे संडे होता, त्याच्यामुळे बोलताना एवढी गर्दी होती बघा. त्या गर्दीतनंच एक्सक्यूज मी करत आपण पुढे चालतोय. आणि छोटे छोटे तुम्हाला किल्लेमध्ये जे बघण्यासारखे हे आहेत ते सुद्धा दाखवेन, आणि मस्तपैकी जे सीन आहेत ते सुद्धा दाखवेन. तर ते सुद्धा बघण्याचा प्रयत्न करा. सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. इथे पुढे आपण आता हा पहिला गेट आहे, पहिल्या गेटमधून आपण आत जायचंय. आणि पहिला गेट पार केल्यानंतर थोडंसं अजून ट्रेक आहे. जास्त ट्रेक नाहीये, इथून काय जास्त ट्रेक करण्याची गरजच नाहीये, कारण की खूप लोक आलेले. एक्सक्यूज मी करत चला पुढे. ओके, हा पहिला गेट. ओके, हा आहे गडाचा पहिला गेट, पहिला दरवाजा आपण म्हणू शकतो. खूप मोठा, भला मोठा आहे. दाखवतो तुम्हाला, हे बघा. आणि हे बाजूला छोटे छोटे बुरुज आहेत, आणि इकडून पुढे आपण जाऊन खूपच गर्दी आज. गर्दी याच्यामुळे कारण की संडे होता आणि त्याच्यामुळे जास्त गर्दी होती. पण गड बघायला एवढी लोक येतात, एवढे इंटरेस्टेड असतात, आणि एवढ्या लोकांना गडाची आवड आहे बघून मला जास्त आनंद झाला. हे असा मॅप वगैरे मस्त मॅप बघा. इकडून पुढे कुठे फिरायचे ते सगळं तिकडे दाखवतात. मॅपमध्ये कळतं आपल्याला, कारण की खूप बघण्यासारखे पॉइंट्स आहेत. वरती कल्याण दरवाजा वगैरे सगळं आहे. पुणे दरवाजा आहे पुणे दरवाजा, म्हणजे पुण्यात एंट्री म्हणून पुणे दरवाजा. त्या बाकीच्या साईडने एंट्री म्हणून तो दरवाजा, असं त्या दरवाजांची नाव आहेत. तर त्याची माहिती तुम्हाला इकडे सगळी वाचायला पण भेटेल. तर तुम्ही वाचता वगैरे येत असेल तुम्हाला तर तुम्ही नक्की वाचू शकता इकडे. हा दरवाजा दुसरा, आणि वरती बुरुज आहेत बाजूला बघा. हा तिसरा दरवाजा, आणि त्याच्या बाजूलाही बुरुज. तर बघायला एकदम मस्त वाटतं. असे काळेशार दगड आहेत, आणि मस्त इकडे सेल्फी वगैरे काढा, एन्जॉय करा, आणि मस्त काय जे काय नजारे आहेत ते बघा. मस्त मस्त एकदम मस्त परिसर आहे इकडचा. तुम्ही बघाल तर म्हणजे एकदम पागलच होऊन जाल. जोक्स पाठी इकडे तोफखाना होता. तर तोफखाना आपण तोफ बघायला जाऊया. बघूया किती मोठी तोफ आहे तिकडे. ओके ठीक आहे.
तोफखाना होता, पण इथे तोफ एकही नाहीये आणि असा हा तोफखाना आहे. तोफ कदाचित काढली असावी इकडून, पण हे असून अजून असं बांधकाम आहे. हे मे बी करेक्ट केलं असणार, पण दगडांची रचना तुम्ही बघताय अजूनही तसेच्या तसेच आहे, मजबूत. आणि हे असं काहीसा बाजूचा परिसर आहे. इकडून एक तुम्ही बॅक साईडने जाऊ शकता त्या साईडला, पण आपण इकडून नाही जाणार आहे, आपण सरळ पायरीने जाणार आहे. पुढे गेल्यावरती अजून मस्तपैकी काहीतरी खायला वगैरे भेटतं आणि जसं म्हटलं मध्ये मध्ये बोर्ड लागले, तुम्ही वाचू शकता इकडून वाचून मस्तपैकी. आणि हा काहीसा असा वेगळा शॉट घेण्याचा मी प्रयत्न करतोय, पण ठीक आहे. एनिवे जसे जसे शॉट घेतले तुम्हाला कसे कसे आवडले ते सांगा. आणि अरे वा, खूपच लोक आले, खूपच लोक आले गडावरती. हे ते पहिलं आलं की तुम्हाला म्हणजे थकून आलं असेल तर कॅन्टीन आहे, तर इथे जाऊन तुम्ही जे हवं ते खाऊ शकता. मी पण खाण्यासाठी जस्ट चाललोय, पण बघितलं मी येतं इथे मस्तपैकी भली मोठी रांग आणि गर्दी होती, त्याच्यामुळे मी रिटर्न आलो. सो ठीक आहे, काय हरकत नाही. गडात आल्यावरती हे पहिलं तुम्हाला मस्तपैकी बघायला भेटेल ते मंदिर. हो, आणि मस्त मंदिर होतं. मंदिराची सुद्धा पूर्ण माहिती इथे बोर्डवर लिहिलेली आहे. म्हणजे तुम्हाला असं माहित नाही असं काहीच नाही होणार, तुम्ही पूर्ण माहिती प्रत्येक गोष्टीची इथे वाचू शकता. जसं म्हटलं तुम्हाला वाचता लिहिता येत असेल तर वाचू शकता. जोकचा पॉइंट. आणि हे असं काहीसा मंदिर, मंदिराचा परिसर, आणि मंदिराच्या आत जाऊन तुम्ही मंदिराचं दर्शन घ्या, कारण की सुंदर मंदिर आहे. हा, आणि एक गोष्ट आहे, जर तुम्ही शू चप्पल वगैरे काय घालून येत असाल तर सॉक्स घाला, कारण की हे दगड एवढे गरम होतात, चटके लागतात मस्तपैकी. आणि लहान मुलं असेल तर घोडास्वारी वगैरे इकडे मस्तपैकी भेटते. आता इकडून पुढे एक विहीर आहे आणि ते सगळं तुम्हाला दाखवेन. एक छोटं अजून एक मंदिर आहे आणि इकडे पुढे आहे समाधी. समाधी आहे. आपल्या गड आला पण सिंह गेलाय, तुम्ही ऐकलं असेल वाक्य, त्यातल्या सिंहाची त्यातली माहिती तुम्हाला पुढे देतो. आणि आपण थोडं चालत चालत जाऊ. मला खूप इकडे ऊन प्रचंड डोक्यावरती आले आणि अक्षरशः असे चटके लागतात ना जॅकेटमधून. जॅकेट हातात घेऊन चालू शकत नाही, त्याच्यामुळे ते अंगात घालूनच चालावं लागतंय मला. सो ठीक आहे. हे गर्दी म्हटलं ना, आज गर्दी खूप आहे. घोडे पण आहेत, सगळंच आहे. तुम्हाला आज सगळंच बघायला भेटेल. म्हणजे ऍक्च्युली कशी चहल पहल इथे आहे हे तुम्हाला बघायला भेटेल. हा असा समाधीच्या बाजूचा परिसर आहे. या साईडला बघा, ही जी आहे राईट साईडला तुम्हाला दिसते, लेफ्ट साईडला सॉरी, ही आहे समाधी. पण इथून बाजूच्या परिसरात आलोय. हा त्याच्या पुढचा आहे. इथे हे एक पठार आहे पूर्ण. या पठारावर तुम्ही आलात तर लांब पर्यंत तुमची दूर पर्यंत नजर जाईल. तुमचं पठार हे संपणार नाही, एवढा लांब सडक आहे. आणि या पठारावरनं तुम्हाला पूर्ण भावीचा नजारा भेटता येईल. तिथे एक टॉवर आहे, ते सोडून द्या. या पुढे त्या साईडला लेफ्टला गेल्यावरती आपल्याला लागतो कल्याण दरवाजा. इथून पुढे गेल्यावरती आपल्याला दिसतात ते टोक, जिकडून आपण पॉइंट्स म्हणतो, आणि ते पॉइंट्स तुम्ही बघू शकता. आता हे आपण पूर्ण वेढा मारून गोल फिरून त्या समाधीच्या बाजूला आपण चारी बाजूने येतो. म्हणजे अक्षरशः एक प्रदक्षिणा घातली आपण. आपण पाठच्या साईडने आलोय. आता हे पूर्ण लेफ्ट मारून पुन्हा आपण त्या दरवाजात येऊन आपण ती प्रॉपर एंट्री कुठून आहे ते तुम्हाला दाखवतो मी. होप तुम्ही एन्जॉय करत झाला व्हिडिओ. यार एन्जॉय करत असाल तर एक लाईक नक्की करा. ही कायची समाधी आणि मस्त एक जरा लाईक करा यार, लाईक केलं तर बरं वाटतं. ठीक आहे. हे चालत आपण मस्तपैकी इथे मजा घेत, आस्वाद घेत या उन्हाचा आणि झाडांचा आणि सावलीचा. इथे चप्पल काढायची, चप्पल काढून आतमध्ये यायचंय. आतमध्ये आल्यावरती मस्तपैकी असा तुम्हाला हा परिसर बघायला भेटेल, जिथे मावळे आहेत, आपल्या महाराजांच्या प्रतिमा आहेत आणि मस्तपैकी सगळं पूर्ण परिसराची माहिती लिहिलेली आहे. मला माहिती आहे प्रत्येक जणाला इतिहास माहिती असेल, पण किती जणांना नीट माहिती आहे मला माहिती नाही. या गडावरती मी आलोय, आपल्या सिंहगडावरती, आणि आज हे सगळं दृश्य बघताना जे डोळ्यासमोर एक इतिहासाची गोष्ट माझ्या डोळ्यासमोर आली, ती मला पटकन तुम्हाला सांगायची आहे. ऐकून घ्या. फारच सुंदर इतिहास आहे आणि आपल्या इतिहासामधून आपल्याला महाराजांनी काय काय केलं हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. 1670 साली शिवाजी महाराजांनी हा गड परत मिळवण्यासाठी तानाजी मालुसरे, ज्यांची आपण इथे समाधी बघतोय, त्यांना या मोहिमेवर पाठवलं होतं. तेव्हा तानाजींच्या घरी लग्नकार्य होतं, पण ते लग्नकार्य सोडून ते रात्रीच्या काळोखात 300 मावळ्यांसकट या गडावरती सर करायला निघाले होते.
आणि गडावर चढायला त्यांनी दोरी नाही, जिना नाही, पण तुम्ही ऐकलं सुद्धा असेल या गोष्टीमध्ये की युवराज नावाच्या एका प्रचंड घोरपडीचा वापर करण्यात आला होता. हो, हाच तो गड ज्याच्यावर घोरपडीच्या सहाय्याने चढण्यात आलं होतं आणि तेही 300 मावळ्यांसोबत. ह्या गडाची भिंत सर केल्यानंतर भीषण तलवारीचं युद्ध आणि तानाजींनी उदयभाई राठोड हे जे मुघल होते, मुघलांसोबत जे युद्ध करून हा गड जो ताबीज केलाय त्याचं हे काहीसं पूर्ण दृश्य, ही त्याची स्टोरी लाईन ही तुम्ही जी बघताय ती पूर्ण या गडावरती आणि हे समाधीच्या क्षेत्रात आपण जे आता आलोय तिकडे तुम्हाला ही वाचायला भेटेल, बघायला भेटेल. आणि या मावळ्यांनी काय पराक्रम केले होते ते ह्या काही दृश्यांमध्ये आणि हे काही तुम्हाला इकडे स्टॅच्यूज दिसत आहेत त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. ह्या पूर्ण भिंतीवरती तुम्हाला दिसतील की स्टोरीज लिहिलेली आहेत, ते वाचा, तुम्हाला इतिहास कळून दे. आणि मला आनंद होतोय की इथे एवढी लोक आली आहेत आणि सगळ्यांना कुतूहल आहे हे वाचण्याचा आणि बघण्याचा सुद्धा. तर हा जो काही इतिहास आहे सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या तोडक्या मोडक्या शब्दांमध्ये. जो तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू. हा आपण सगळ्यांनी बघितला पाहिजे. गडावरती आपण येतो तर गडावरती आल्याच्या नंतर थंड हवा, चांगले दृश्य आणि ह्या सगळ्या गोष्टी पहा, पण त्याच्यासोबत इतिहासाची जाणीव सुद्धा असून दे. मला या क्षेत्रामध्ये म्हणजे ह्या समाधीच्या अवतीभोवती आल्यावरती जे दृश्य डोळ्यासमोरून गेलं ना ते खरंच मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. इथे आलात तर एकदा आपल्या इतिहासावर नजर टाका. हे गड जिंकल्याच्या नंतर तानाजींनी आपले प्राण गमावले, म्हणजे ह्या लढाईत त्यांनी आपले प्राण गमावले आणि ते नाही राहिले. पण हे महाराजांना जेव्हा कळलं आणि त्यांच्या तोंडून जे नकळत वाक्य निघालं तेच हे होतं की गड आला पण सिंह गेला. खरंच ते सिंह होते. गड आला पण सिंह गेला हे असं महाराजांच्या तोंडून त्यावेळी निघालेलं, जे आपण नेहमी इतिहासात वाचतो. आता सध्या आपण पाऊस गेल्यानंतर आला त्याच्यामुळे गवत सुकलेलं दिसेल. जर तुम्ही पावसात आला तर इकडे किती फॉग दिसेल तुम्हाला सांगू नाही शकत. तर तो एक नजारा वेगळाच असतो. सो कल्याण द्वारच्या इथे आपण चाललेलो आता. आणि जर तुम्ही रायडिंगचे बूट्स वगैरे काहीतरी असे घालून आले असाल तर ते नका घालू, कारण की दगडात चालता नाही येत त्याच्याने. प्रॉपर ट्रेकिंगचे शूज किंवा नॉर्मल स्पोर्ट्स शूज जरी असतील तरी चालतील, कारण की मग तुमच्या पायाला त्रास नाही होणार त्याचा. कल्याण द्वारच्या त्या जाण्याआधी आपण ह्या बुरुजाच्या इथे चाललोय. हा बुरुज आहे त्याच्या कल्याण द्वारच्या बाजूला असलेला. पण हे बुरुज सगळे ऍक्च्युली ढासळलेले आहेत, तरी पण आपण थोडीशी जागा होती तिकडे जाऊन बघितले आणि हा असा जबरदस्त नजारा आहे. मी अक्षरशः वर्णन करून बघा तुम्हाला किती चांगला दिसतोय. इथून हे असं कल्याण दरवाजा हा इथून खाली गेल्यावरती जो आहे ना तो आपल्याला कल्याण द्वार दिसतो. इथून खाली जायचा आणि पुढे लेफ्ट दाखवतो ते पण तुम्हाला. इथून असं खाली चला 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 फटाफट चला. ओके. आणि हे मी तुम्हाला म्हटलं ना एक बुरुज जो ढासळलेले आहेत, काही जे जुने झालेत म्हणून त्याची निगा घेतली पाहिजे. शासनाने आता कार्यक्रम काढलेत किल्ल्यांचं संवर्धन म्हणून. त्याच्यामध्ये बघूया आता ते किती निगा घेऊ शकतात त्याची. म्हटलं नाही बघा, हा जो सीन काही तुम्हाला दिसतो ना दरवाज्यातनं बाहेर आल्यावरती वेगळाच होता अक्षरशः. हा आहे कल्याण द्वार. आता इथून खाली गेल्यावरती तुम्हाला जास्त असं वेगळं काही नाहीये, पण बोलता ना एक टोक आहे. आपण दरवाजावरून आल्यावरती जे बोलता ना एज संपली, ही एज आहे एका साईडची, आपण त्या एजला पण जाऊन आलो होतो. आणि हे असं काहीसं बाहेरून किल्ला दिसतो, म्हणजे आपण एका एजवरती उभं राहिलोय आणि त्या एजवरून हे असे बुरुज दिसतात. हे बुरुज असे कसे यूज करायचे, टहाळणी जे करायचे आधी, म्हणजे आजूबाजूने कोणी येतंय का किंवा शत्रू कुठून येतोय का हे सगळं पाहण्यासाठी तो एक बुरुज असायचा जो टॉप असायचा. आणि तिकडून अशी दरवाजाच्या साईडला 2 बुरुज असायचे किंवा प्रत्येक कॉर्नरवरती एक बुरुज असायचा. आणि हे जे आपण पार्किंग जे बोर्ड दाखवलं तुम्हाला तिकडे पार्किंग आपल्याला तिकडेच जायचं. चला थँक्यू.